नमस्कार मित्रांनो, मी अस्मिता आणि मी आहे बंगलोरमध्ये। मी माझ्या ऑफिशियल ट्रिपसाठी बिझनेस टूरसाठी आली आहे। तर मी टोटल बंगलोरमध्ये 5 दिवस आहे। तर ह्या 5 दिवसामध्ये जसं मला वेळ मिळणार आहे तसं मी बंगलोरमध्ये जे असलेले छोटे छोटे प्लेसेस आहेत ते एक्सप्लोर करणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही कुठे राहिलं पाहिजे, तुमचं हॉटेल्स, मी तुम्हाला हॉटेल्स पण सजेस्ट करणार आहे की बंगलोरमध्ये कोणत्या टाईपचे हॉटेल आहेत, बंगलोरमध्ये राहण्यासाठी बेस्ट लोकेशन कोणतं आहे आणि बंगलोरमध्ये आपण एक 2 ते 3 दिवसामध्ये कोणते कोणते प्लेसेस एक्सप्लोर करू शकतो। तर अशी पूर्ण आयटनरी बंगलोरसाठी येण्यासाठी तुमच्या मेन सिटीपासून ट्रॅव्हल कसं करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर माझा हा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि मी याच्यापुढे पण जिथे पण ट्रॅव्हल करेल बिझनेससाठी, पर्सनल कामांसाठी, तर त्याच्या सगळ्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येणार आहेत। तर मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा आणि माझा हा जो व्हिडिओ असणार आहे, जर तुम्ही बंगलोर ट्रिप प्लॅन करत असाल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता आपण स्टार्ट करूया आणि आपण बघूया बंगलोरमध्ये आपण काय काय एक्सप्लोर करू शकतो। माझ्या थोड्याशा वेळामध्ये आपण कुठे कुठे जाऊ शकतो, आजूबाजूचे अजून काय काय प्लेसेस एक्सप्लोर करू शकतो। तर मी थोडंसं तुम्हाला सांगते की मी टेंटेटिव्हली बंगलोरमध्ये कोणते कोणते प्लेसेस एक्सप्लोर करणार आहे। तर मी आता आहे बंगलोरच्या एकदम सेंट्रल मध्ये आणि इथून सगळेच जे प्लेसेस आहेत हे 2, 3, 4, 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे। जसं की बंगलोर पॅलेस आहे, बंगलोर फोर्ट आहे, इथून इस्कॉन टेम्पल आहे, कबन पार्क आहे, असे खूप सारे छोटे मोठे प्लेसेस बंगलोरमध्ये आहेत। तर चला आपण बघूया आपला व्हिडिओ पुढे। थँक्यू। गुड मॉर्निंग एव्हरीवन। की जसं की मी सांगितलं, मी 5 दिवसाच्या ऑफिशियल ट्रिपसाठी बंगलोरला आली आहे आणि आत्ता वाजले सकाळचे 6:30 आणि मी आज चालली आहे बंगलोरमधील सुप्रसिद्ध असं इस्कॉन टेम्पल एक्सप्लोर करायला। तर चला बघूया आपला इस्कॉन टेम्पलचं एक्सपिरियन्स कसा असणार आहे आणि या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगणार आहे इस्कॉन टेम्पल जर तुम्हाला बंगलोरमध्ये व्हिजिट करायचं असेल तर तिथे कसं जायचं, त्यासाठी तुम्हाला नियर बाय कोणत्या एरियामध्ये तुम्ही स्टे करू शकता, हे सगळं या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। तर माझा हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आता निघूया। तर आता मी जे आहे इस्कॉन टेम्पलच्या बाहेर पोहोचली आहे। तर चला बघूया आपण आता आतमध्ये काय प्रोसेस आहे। मी पण पहिल्यांदाच आली आहे, इतक्या वेळा बंगलोरला येऊन सुद्धा मी इथे कधी आली नाही आहे। तर लेट्स सी, मी तुम्हाला हे बघा इथे मेट्रो स्टेशन आहे, मेट्रो पण आहे, महालक्ष्मी मेट्रो स्टेशन असं नाव आहे। आणि आता आपल्याला तिकडे जायचं, हे मंदिर आहे मी। तर हे सगळे रूट प्लॅन आहे, जाण्याचे रूट्स आहे। मला असं वाटते मी खूप जास्तच लवकर आली आहे म्हणजे ते गर्दी खूप कमी आहे। तर चला आता बघूया आपण पुढे कशी गर्दी आहे। तुम्हाला चप्पल बाहेरच काढावे लागतं, पाय आणि हात धुवून तुम्हाला पुढे यावं लागतं। आता मेन एंट्री जवळ आपण आलो आहे। मंदिर जो आहे हा 7:30ला ओपन होतो, तर मी एक्झॅक्ट 7:30ला आली आहे।
सो आता जे माझे दर्शन आहेत म्हणजे जे मी आतमध्ये जाऊन आली आणि जो एक्सपिरियन्स होता अमेझिंग. मी असा लाईक कोणत्याच टेम्पलमध्ये अजून फील नव्हता केला. हो माय गॉड. आणि मला लकीली आरती पण मिळाली. तर खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. तर चला आता बघूया आपण पुढचं काय आपण एक्सप्लोअर करणार आहोत ते. लेट्स सी. अमेझिंग गाईज. जर तुम्ही जर येत असाल ना बँगलोरला तर हा टेम्पल नक्की विजिट करा बिकॉज. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही अर्ली मॉर्निंग या. मंदिर 7:30ला ओपन होतो आणि तेव्हाची जी आरती असते आणि ज्या लोकांमध्ये जी एनर्जी होती ही नेक्स्ट लेवल होती. ओ माय गॉड. मला 2 मिनटं असं बघून लाईक अंगावरती पूर्ण शहारे आले. आणि मंदिरामध्ये फोटोग्राफी बिलकुल पण अलाउड नाही आहे. आणि आता आपण इथून असं एक्झिट होतं. हे प्रसादन मिळतं. हे मेन मंदिर आहे गाभारा आणि आपण इकडून गेलो होतो पूर्ण. तर आता मी जी आहे पूर्णपणे बाहेर आलेली आहे आणि माझ्या मागे बघा ते मंदिर आहे मोस्ट फेमस इस्कॉन टेम्पल इन बँगलोर. सो गाईज मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही जर बँगलोरला येत असाल तर हा मंदिर नक्की विजिट करा. कारण की मंदिरमध्ये जे वाईब्स आहेत ना इट्स अ नेक्स्ट लेवल. सो मी एक्सप्लोर केलं आहे. आता तुम्ही पण करा. मंदिर जो आहे हा सिटीच्या एकदम सेंट्रलला आहे. म्हणजेच गांधीनगरच्या राजाजीनगरमध्ये येतो. तर तुम्ही पण जर येत असा बँगलोरला तर तुमचा जो स्टे आहे हा नियर बाय राजाजीनगर किंवा मंदिराच्या आजूबाजूला खूप सारे हॉटेल्स अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही इझिली ट्रेन फ्लाईट आणि तुम्ही ट्रॅव्हल करू शकता कोणत्याही सिटीमधून. आणि जर तुम्हाला लोकल करायचं आहे लोकलमध्ये तुम्ही ओला उबर प्रिफर करू शकता. पण जेव्हा हा बनवला गेला होता 1500 तेव्हा तो पूर्ण मातीचा होता. तर विचार करा एवढा मोठा किल्ला मातीचा कसा बनवला असेल. आणि हे गेट आहे तर छोटासाच आहे असंच होता खूप छोटा आहे. तर आता आपला हा झालेला आहे. आणि जसं की मी सांगितलं मी खूप लवकर निघाली आहे कारण की माझी आज फ्लाईट आहे आणि मला थोडंसं ऑफिसचं काम सुद्धा आहे. त्याच्यामुळे ॲज युजल इथे पण कोणीच नाही आहे मीच होती. तर तुम्हाला जर असं गर्दी विरहित प्लेसेस करायचे असतील बँगलोरमध्ये तर आय पर्सनली सजेस्ट की तुम्ही पण माझ्यासारखं लवकर निघा तुमच्या हॉटेल या जिथून पण असाल जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्लेसला गर्दी मिळणार नाही आणि असं मस्तपैकी असं तुम्हाला एक्सप्लोर करता येईल. तर बँगलोर फोर्टच्या जवळच एक 5 मिनिटाच्या अंतरावरती टिपू सुलतानचा पॅलेस आहे. तर मी आता तिथे चालली आहे. एकदमच 400 मीटरच्या अंतरावरती आहे. तर चला आपण बघूया आता टिपू सुलतानचा पॅलेस कसा आहे ते. असं स्ट्रेट येऊन असं इथून जस्ट लेफ्ट घ्यायचं आहे. हे बघा मी इकडून आली आहे रोड क्रॉस करून. असं मस्त दोन्ही साईडनी गार्डन आहे आणि इथे गेटवरती तुम्हाला इंडियन आहे तर 20 रुपीज असं चार्ज आहे. आणि तिथे स्कॅन करून ऑनलाईन तुम्हाला पे करावं लागतं रजिस्टर ID प्रूफ वगैरे देऊन. हा जो पॅलेस आहे हा हैदर अलीने बनवायला घेतला होता आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा म्हणजेच
टिपू सुलतान अली याच्या अंडर होता. सो तुम्ही पण येताय बँगलोरमध्ये तर हे सगळे प्लेसेस नक्की एक्सप्लोअर करा. खूप छोटे छोटे प्लेसेस आहेत. खूप सुंदर असं याचं काम केलेलं आहे. ही बँगलोरची विधानसभा आहे आणि याच्या बाजूलाच कोर्ट आहे. तिकडे स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही, खूप मोठी आहे. आता ही सध्या तरी बंद आहे, वर्किंग असं नाही आहे. तर त्याच्या बाजूलाच तिकडे बँगलोर कोर्ट आहे. सो मी आज म्हैसूर साडी कलेक्शनला आली आहे आणि इथे खूप साऱ्या सिल्कमध्ये व्हरायटीज आहेत. तर तुम्ही बँगलोरला येत आहे तर या शॉपला नक्की विजिट द्या. आणि इथे नंबर आणि इथे ॲड्रेस पण आहे. साहिल नाम आणि यांना नक्की भेटा. हे साहिल अंकल आहेत. साहिल भैया आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला हेल्प करतील. क्या साहिल अंकल नहीं है, साहिल भाई है. साहिल भाई आहे. हां, ओके. सो तुम्हाला खूप चांगले कलेक्शन देतील. मी असं शॉपिंग केलेत 2 साड्या आणि त्यांच्याकडे असे चंदनचे पण खूप सारे व्हरायटीज आहेत. सोप, चंदन सोप, चंदन अगरबत्ती, चंदन पाउडर, चंदन फेस पैक. ओके. चंदन का लकड़ी भी मिलेगा आपको अगर चाहिए तो. ओके. ऑल वेराइटीज है. ओके. सो आता मी आली आहे बँगलोर पॅलेसला. तर ऑटो तुम्हाला इथे बाहेर सोडते आणि इथे एक अर्धा किलोमीटर चालत तुम्हाला आतमध्ये जावं लागतं. तर चला बघूया. तर आता वाजल्यात 1 सकाळचे 11, 11:30 आणि माझी थोडी आता मीटिंग आहे. तर मी पॅलेस थोडं नॉर्मलच एक्सप्लोअर करणार आहे, लाईक वरून बिकॉज ह्याला पूर्ण फिरायला असे 2 तास तरी लागतात. तर चला आपण बघूया आपण किती काय एक्सप्लोअर करू शकतो ते. फायनली टुडे इज माय लास्ट डे इन बँगलोर आणि आज आहे फ्रायडे. तर आज मी आता रिटर्न निघणार आहे. थोडं 1-2 मीटिंग्स आहेत ते कंप्लीट करून इव्हनिंगला लेट नाईट माझी फ्लाईट आहे. सो चला येऊया परत नेक्स्ट मंथमध्ये बँगलोरला.